ठिकाणी जिल्हा परिषदेसाठी सो माधुरी सागर बिसे स्त्री प्रवर्गातून उभे आहेत आणि त्यांचं चिन्ह आहे आपल्या सर्वांना माहिती आहे, आपलं घड्याळ. त्यानंतर आपल्या लासोंडे पंचायत समिती गणातून अनुसूचित जाती प्रवर्गातून श्री हर्षवर्धन मधुकर लोंढे हे आपले या ठिकाणी उमेदवार आहेत. या ठिकाणी जमलेले सन्माननीय आपल्या छत्रपती कारखान्याचे चेअरमन सन्माननीय जाचक बापू, त्याच्यानंतर सर्व सन्माननीय व्यासपीठ, या ठिकाणी मी त्या सगळ्यांची नावं घेत नाही, आणि सर्व जमलेले प्रतिष्ठित नागरिक, आज या ठिकाणी आपण श्री निळकंठेश्वर मंदिरामध्ये या दोन्ही जे उमेदवार आहेत त्यांच्या प्रचाराचा जो नारळ आहे तो फोडून आपण आपल्या या प्रचाराला आपण सुरुवात करणार आहोत. खरं बघितलं तर असं म्हणतात की फूल किती सुंदर असलं तरी कौतुक त्याच्या सुगंधाचं होतं, आणि माणूस कितीही मोठा असला तरी कौतुक त्याच्या गुणांचं आणि कामाचं होतं. आज आपले जे काही दोन्ही उमेदवार आहेत ते दोन्ही उमेदवार आणि त्यांचं जर सामाजिक काम पाहिलं तर ते अतिशय चांगल्या प्रकारे त्यांचं सामाजिक काम आपल्याला दिसून येतंय. आपण सर्वांनीच येत्या 5 तारखेला या दोन्ही उमेदवारांच्या पुढचं जे चिन्ह आहे घड्याळ, या चिन्हापुढील जे बटन आहे ते दाबून आपण या दोन्ही उमेदवारांना प्रचंड असं बहुमताने निवडून द्यायचंय. आज आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा असतील, आपल्या राज्याचे सन्माननीय आदरणीय कृषी मंत्री दत्तामामा भरणे असतील, किंवा माजी सहकार मंत्री सन्माननीय हर्षवर्धन पाटील असतील, यांच्या सर्वांनी ही एकत्रित निवडणूक हातामध्ये घेऊन हा पॅनल जो आहे तो तयार केलेला आहे. आणि मला खात्री आहे आपण सर्वांनी या दोन्ही उमेदवारांना भरघोस मताने आपण निवडून द्याल अशी मी खात्री बाळगतो आणि या ठिकाणी थांबतो. बापू सन्माननीय व्यासपीठ आणि माझ्या उपस्थित बंधू भगिनींनो, येणाऱ्या 5 तारखेला जास्त बोलण्याची गरज नाही, कारण हा आपला एकतर्फी विजय आहे. कारण आपल्याला येणाऱ्या काळामध्ये आपल्या गावामध्ये आपल्या परिसरामध्ये अगर विकास करायचा असेल तर आपल्याला घड्याळशिवाय पर्याय नाही. त्यासाठी येणाऱ्या आमचे सहकारी हर्षवर्धन लोंढे पंचायत गणातून आणि अमोल सागर बिसे यांच्या पत्नी हे जिल्हा परिषद उभे आहेत. त्या दोन्ही उमेदवारांसाठी आपण सर्वांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करायची आहे. विरोधक किती जरी हलका आणि कसा जरी असला तरी आपण जागसूत राहायचं आहे. जागे होऊन येणारे 5 तारखेपर्यंत सर्वांनी घड्याळाच्या समोरील बटन दाबून त्यांना प्रचंड मताने बहुमताने विजय करायचा आहे. आणि आमच्या सर्व परिसरातील गावातील असं वस्तीवर असतील सगळ्या मुस्लिम बांधवांचं मतदानसुद्धा घड्याळावर होईल याची तुम्ही निश्चिंत राहावं, आणि 100% मतदान होईल. जास्तीत जास्त मतदान घड्याळ करून या दोन्ही उमेदवारांना प्रचंड मताने विजय करायचा आहे. आणि आज नारळाचा शुभारंभ, आज प्रचाराचा शुभारंभ नारळ फोडून होत आहे. आज मातबर मंडळी आज आपल्याबरोबर आहेत. आता तरी निश्चिंत न राहता आज 5 तारखेपर्यंत लोकांनी आज सर्व तळागाळातील सर्व कार्यकर्त्यांनी जागसूत राहून जास्तीत कसं मतदान होईल याकडे लक्ष द्यायचं आहे आणि त्यांना बहुमताने निवडून द्यायचं आहे. एवढं बोलून माझं भाषण. आज प्रथम
लासुर्णे गावात बौद्ध विहारापासून आपण प्रचाराची सुरुवात करत या लोकशाहीचा एक भक्कम असा कणा असलेल्या त्रिस्तरीय पंचायत राजमधल्या 2 स्तराच्या निवडणुकीच्या निमित्तानं या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित आहोत. त्या ठिकाणी आपण आज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आज या ठिकाणी आपण निळकंठेश्वर चरणी नारळ अर्पण केला. आपण एवढं सगळं करत असताना या सगळ्या गोष्टी करायच्या कशासाठी, तर एवढा काळ जो काही प्रशासनात असेल किंवा इतर कामात असेल जो दिरंगाई वाढत गेली, ज्याचा त्रास सहन करावा लागला, नाहक काही कामांना अडचणी येत गेल्या, त्याचा मोठा कणा होता तो म्हणजे या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका. आणि या बराच काळ प्रलंबित होत्या. त्या प्रलंबित असल्या कारणाने खूप काळ काही कामांना अडचणी वाढल्या आणि म्हणून आपल्याला त्रास सहन करावा लागला. आज हाच त्रास आपण मोडून काढण्यासाठी एक मोठी निवडणूक आपण आज सामोरे जात आहोत. आणि या निवडणुकीला सामोरे जात असताना या निवडणुकीचं गांभीर्य ओळखत देशाचे नेते माननीय शरदचंद्र पवार साहेब व अजितदादा पवार साहेब यांनी एकत्र येऊन या आपल्या निवडणुकीला आपल्याला बळकटी देण्यासाठी दोघांनी एकत्र येऊन घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढवण्याचा एक मोठा निर्णय घेतला आणि त्याचं मी प्रथम सर्वांच्या वतीनं कौतुक करतो. हे करत असताना आज आपल्या तालुक्याचे विद्यमान नामदार दत्तामामा भरणे व हर्षवर्धन पाटील साहेब या दोघांच्या समर्थनार्थ आपण सर्वजण या ठिकाणी कार्यकर्ते म्हणून पहिल्यापासून काम करत आहोत. आज ज्या एक दिलानं ते सगळे एकत्र झालेत, त्याच एक दिलानं आपणही एकत्र व्हावं आणि एकजुटीनं आपली एकजुटी कशी आहे, एकीचं बळ काय आहे, हे या सगळ्या जनतेला आणि प्रशासनाला दाखवून द्यावं एवढी मी या ठिकाणी तुम्हा सर्वांना अपील करतो. आणि या ठिकाणी एवढं सांगतो की लासुर्णे या ठिकाणी भरघोस असं मतदान या आमच्या दोन्ही उमेदवारांना सौ माधुरीताई भिसे व हर्षवर्धन मधुकर लोंढे या दोन्ही उमेदवारांना आमच्या गावातून भरघोस असं मतदान होईल एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजा शिवछत्रपती आरक्षणाचे जनक राजे श्री शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, विश्वरत्न भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई, माता सावित्रीबाई, अहिल्यादेवी होळकर या सर्वांना मी प्रथमतः वंदन करतो. आदरणीय व्यासपीठावरती छत्रपती कारखान्याचे चेअरमन पृथ्वीराज बापू जाचर, वकील केशव पाटील, ठीक आहे, सन्माननीय व्यासपीठ, आज आपण सर्वजण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या प्रचाराच्या निमित्तानं आपण निळकंठेश्वर मंदिरामध्ये प्रचाराचा नारळ वाढवण्यासाठी आपण सर्वजण जमलेलो आहोत. तुम्हाला सर्वांना माहीत आहे की आता दोन्ही राष्ट्रवादी एक झालेले आहेत, तुतारी आणि घड्याळ, आणि दोन्हीचं एकच चिन्ह अजितदादा पवारसाहेब, सुप्रियाताई आणि हर्षवर्धन भाऊ पाटील या सर्वांनी घड्याळ या चिन्हावरती लढण्याचं एक मान्य केलेलं आहे. आणि आपल्या सर्व उमेदवारांचे चिन्ह घड्याळ हे आहे. तरी आपण सर्वांनी घड्याळापुढील बटन दाबायचं आहे आणि माधुरी सागर भिसे यांना आणि हर्षवर्धन मधुकर लोंढे यांना विजय करायचा आहे. विजय तर निश्चितच आहे. विजय होण्याला काहीसुद्धा अडचण नाही, कारण दोन्ही मोठे नेते एकत्र आलेले आहेत. आता मीही इच्छुक होतो पंचायत समितीसाठी. काय जे नशिबात असतं ते मिळत असतं, त्याच्यामुळे त्या गोष्टीवरती नाराज व्हायचं नसतं हे मला पूर्ण माहीत आहे. त्याच्यामुळं कुणीही अशी शंका घेऊ नये की मी नाराज आहे. काय तो माझा भाव आहे. 2007ला पण मी नाराज झालो नाही, 2026ला पण नाराज, म्हणजे माझी नाराजी नाही. जर नाराज असतो तर इथपर्यंत आलोच नसतो. आता प्रत्येक वेळेस काय होतं की माझ्यावरती शंका घेतली जाते. तर त्या शंका घेण्यासाठी मी तुम्हाला फक्त एक उदाहरण सांगतो. मी शिव फुले शाहू आंबेडकर या विचारावरती काम करणार आहे. मला RSS आणि भाजप विचारसरणीच्या विरोधात असणार आहे. मग तुम्ही विचार करा, मी घड्याळ सोडून दुसरीकडे मतदान करेल का, किंवा माझ्या कुटुंबातील कोण भाजपला मतदान करेल का? म्हणजे मी ही का तुम्हाला आवर्जून सांगितलं, प्रत्येक वेळी बापू माझ्यावरती आरोप केले जातात. काय प्रत्येक वेळेस 2007ला पण दादा झाले आरोप,
काय पण मी कधीही पक्षाच्या विरोधात काम करणारा कार्यकर्ता नाही किंवा मला दुटिप्पी भूमिकाच कधी जमलेली नाही. आज मी एवढं तुम्हाला स्पष्ट बोलतो, तो माझा भाव आहे. 94-95ला त्याचा ॲक्सिडेंट झाला कारमाळ्यात. दादा बरोबर का? मी इंदापूरला कॉलेजला होतो. हाफ डे टाकला म्हणजे दांडीच मारली आणि करमाळ्याला त्याला बघायला गेलो. हे खरं का खोटं विचारा. आणि त्याची उपकाराची परतफेड करण्यासाठी 2007 साली मी त्याच्या विरोधात सुद्धा उभा राहिलो नाही. काय बापू साक्षीला 2007ला मला उमेदवारी काँग्रेसची देत होतं, बापू आहेत साक्षीला. पण मी उमेदवारी घेतली नाही. बापूंना हात जोडून सांगितलं तो माझा भाव आहे, त्याच्या विरोधात मी निवडणूक लढवणार नाही. दादा 2007ला मी निवडणूक लढवली नाही, तुझ्या विरोधात फॉर्म सुद्धा भरला नाही. काय एवढं सगळं असताना त्यानं आणखी एक उपकार माझ्यावरती केला. 99 साली मी ITI अप्रेंटिस झालो. बापूंना सुद्धा माझ्यासाठी प्रयत्न केले. डायनामिक्सला बापूंना माझ्यासाठी फोन केलेला. काम झालं नाही तो भाग वेगळा. पण बापूंना मी न भेटता प्रमोद निंबाळकर आणि केतन दादांना बापूंना फोन करायला सांगितलं की मुलगा चांगला आहे, फोन करा. डायनामिक्सला बापूंना फोन केला. कामात यश आलं नाही, ती गोष्ट वेगळी. नंतर दादाला मी 99ला भेटलो. त्याला सांगितलं, घरच्यांचा सगळा विरोध होता त्याला की तू करमाळ्याला जाऊ नको. गाडीवरती ॲक्सिडेंट झाला, पाय मोडला होता, बरा झालेला होता. पण करमाळ्याला जायला त्याला काही संधी नव्हती घरच्यांकडून. सकाळी मला फोन केला, भाऊ म्हणला कोणाला सांगू नको. गाडीत त्यानं त्याच्यात पदर पेट्रोल टाकलं, नाश्ता पाण्याचा खर्च केला, करमाळ्याला मला नेलं. ह्या मार्गे गेलो नाही आम्ही, टिंबुर्णी मार्गे बारामती, भिगवण, राशीन हे करून करमाळ्याला गेलो आणि दुपारी सगळं काम उरकून आलो. कुठल्या गोष्टीत यश अपयश येत असतं ते नशिबावरती डिपेंड असतं. त्यात पण यश आलं नाही. पण तो बिचारा माझ्यासाठी एवढ्या लांब आला. मग मी 2007 असेल 2026 असेल त्याच्या विरोधात का काम करू. पण तरी बरं का बापू, मी आज एवढं का बोलतोय माहित आहे का? जे काही झालंय ते कधीतरी एकदा बोललं पाहिजे. काय म्हणजे जर वेळ असेल, माझं आधीच मन मोकळं आहे. म्हणजे एवढं मन मोकळं आहे की नाही, मी जे बोलतो ना, मी जर एकदा शब्द दिला, बरं का बापू, एकदा जर शब्द दिला तर मी ते शब्द कधीच कोणाचा मोडत नाही. बापू तुमचे खूप आशीर्वाद आहेत. ती डॉक्टरचे आहेत, डॉक्टरांचे आहेत, काय हे मंदादांचे आहेत, सगळ्यांचे आशीर्वाद आहेत माझ्या पाठीमागं. त्या सगळ्यांच्या आशीर्वादानं आम्ही दोघंच 2005ला निवडून आलो. काय दोघांच्या विचारानं. आणि त्यानं मला एक सल्ला सांगितला की भाऊ आपण निवडून आलोय, समाजात एवढी लोक आहेत, परत ग्रामपंचायत निवडणूक लढवायची नाही. कधी समाजाला विचारा, आम्ही दोघांना पण ग्रामपंचायत आजपर्यंत लढवली नाही. सांगण्याचा उद्देश काय की कुठंतरी आपण थांबलं पाहिजे. काय आणि आज एवढ्या दिवसानंतर जर समाजाला संधी मिळत असेल तर आपण पण कुठंतरी थांबणं गरजेचं आहे. आणि मी सागर भाईला पण बोललो की सागर भाईया, जर नशिबात असेल तर काही मिळतं. जसं की 2005ला डॉक्टरांना वकिलांना ठरवलं, दादा बी होता की उमेदवारी वैभवला द्यायची. एका रात्री सदस्य झालो. काय माझी म्हणजे डोक्यात कल्पना पण नव्हती की मी सदस्य होईल. पण एका रात्री सदस्य झालो, ते माझ्या नशिबात होतं. आता जे नशिबात नाही ते मिळणार नाही. आणि त्याच्याबद्दल कुणी शंका घेऊ नका की बाबा ह्याला सारखंच उमेदवार असतो, उमेदवारी मागतो का. पक्षाचा नियम आहे, पक्षाकडे उमेदवारी मागणं हा हक्क आहे. पक्ष ज्याला उमेदवारी देईल त्याचं काम करणं हे आपलं काम आहे. काय आता काय मी जरा जास्त वेळ खातोय, पण आता नको, सॉरी. एवढं बोलून मी थांबतो. आणि आपल्या 2 जे उमेदवार आहेत त्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद, आता संसदचं काय सांगत नाही, त्यांचं नावच नाही आहे. नाही तर त्यांचं पण नाव सांगितलं असतं. तरी माधुरी सागर भिसे आणि हर्षवर्धन दादा ह्या 2 उमेदवारांना आपण भरघोस मताने विजय करावं एवढी विनंती करतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या 2 उमेदवारांच्या प्रचारार्थ नारळात फोडण्याच्या शुभारंभासाठी उपस्थित असलेले आपले लासुर्णे, पंचक्रोशी आणि बेलवाडी परिसरातील सर्व ज्येष्ठ सन्माननीय नेते आणि व्यासपीठ तसेच सर्व तरुण सहकारी मित्र सर्व या ठिकाणी मोठ्या संख्येने या ठिकाणी जमले, त्याबद्दल प्रथमतः सर्वांचं या ठिकाणी स्वागत. आता येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी
जिल्हा परिषद सदस्य उमेदवार सौ माधुरी भिसे आणि आपले हर्षभाऊ लोंढे हे या ठिकाणी दोन्ही उमेदवार आहेत. लासूरने पंचक्रोशीतून या दोन्ही उमेदवारांना तर 100% या ठिकाणी मताधिक्य तर भरपूर मिळणार आहे, त्याच्यात काही शंका नाही. आणि महत्त्वाचं जे गटतट होते लासूरण्यात, ते दोन्ही भाऊ आणि मामा दोन्ही एकत्र आल्यामुळं 99% विरोध हा संपलेला आहे. जे काय असेल बाकीचा जे विरोध आहे पण ते पण विरोध त्या पटीत आपल्याला होणार नाही. पण सर्व मंडळीने आपण सगळ्यांनी की विजय सोप्पा आहे म्हणून त्याकडे दुर्लक्ष न करता शेवटच्या दिवसापर्यंत, शेवटच्या तासापर्यंत, मतदानाच्या शेवटच्या मिनिटापर्यंत जेवढं जास्तीत जास्त मतदान घडवून आणता येईल तेवढा प्रयत्न करून आपल्या दोन्ही उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने निवडून द्यायच्या ठिकाणी प्रामाणिक प्रयत्न करू. आणि येत्या 5 तारखेला सर्वांनी घड्याळ चिन्हासमोर मतदान करायची एवढी विनंती करतो. लातूर्णे गावामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या निवडणूक जिल्हा परिषद पंचायत समितीच्या प्रचाराच्या शुभारंभासाठी उपस्थित असणारे आमचे मार्गदर्शक छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सन्माननीय पृथ्वीराज बापू जाचक, त्याचबरोबर आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक आदरणीय हेमंतदादा पाटील, या दोनच ज्येष्ठ व्यक्तींची नावं घेतो आणि बाकी त्यांचं पण मनापासून स्वागत करतो. खऱ्या अर्थाने ही निवडणूक आपल्या सर्वांची निवडणूक आहे. अनेक निवडणुका आपण पाहत असतो, ती निवडणूक विधानसभेची असेल, लोकसभेची असेल, परंतु ही पंचायत समिती आणि जिल्हा परिषद ही निवडणूक ही खऱ्या अर्थाने द्विस्तरीय आहे. हे त्रिस्तरीय केंद्र सरकारने स्थापन केलं होतं की केंद्रातून येणारा एखादा निधी असेल, एखादा पैसा असेल किंवा एखादी योजना असेल तर सर्वप्रथम ती आल्यानंतर जिल्हा परिषदला, जिल्हा परिषदेकडून पंचायत समितीला आणि पंचायत समितीकडून ग्रामपंचायतला, अशा प्रकारचं तृतीय महाराष्ट्रामध्ये का निर्माण केलेलं आहे की प्रत्येक ठिकाणी वंचित राहिलेल्या घटकाला त्या माध्यमातून न्याय देण्यासाठी ही अशा प्रकारची रचना केलेली आहे. आणि ही निवडणूक खऱ्या अर्थाने अतिशय महत्त्वाची निवडणूक आहे. खऱ्या अर्थाने मित्रांनो विचार करावा, एखादा सदस्य जर आपला चुकला तर गावचा, त्या भागाचा विकास होत नाही. आणि एखादा सदस्य जर आपल्या विचाराचा असेल तर त्या ठिकाणी आपण हक्काने जाऊ शकतो. म्हणून ही निवडणूक आपल्यासाठी महत्त्वाची. आज या निवडणुकीच्या निमित्ताने मी आपल्याला सांगू इच्छितो की अनेक दिग्गज उमेदवार इच्छुक होते. त्या जिल्हा परिषदच्या माध्यमातून बघितले तर आमच्या गावात पण बरेच इच्छुकांची संख्या होती. या ठिकाणी आमचे नेताजी लोंढे ते पण इच्छुक होते. आता पंचायत समितीसाठी सांगितलं की वैभव लोंढे इच्छुक होता, परत आणखी आमचे संतोष लोंढे इच्छुक होते, आमच्या गावातून सुरेश भिसेसारखा एखादा कार्यकर्ता इच्छुक होते. हे सगळे सक्षम आहेत आणि ह्या सगळ्यांची भूमिका पण योग्य आहे. परंतु मित्रांनो, कुठंतरी कुणाला तरी थांबावं लागतं, त्याच वेळी दुसऱ्याला ही संधी मिळत असते. याच्या पाठीमागं जर विचार केला तर मी पण यापूर्वी ग्रामपंचायतसाठी बापू गेल्या 5 वर्षापूर्वी इच्छुक होतो, परंतु मला पण पक्षाने थांबावं लागलं. नंतर माझ्या पत्नीला तिथे ग्रामपंचायतला सरपंच म्हणून संधी मिळाली. आदरणीय बापूंनी माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यावर विश्वास ठेवून छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदाची संधी मिळाली. मित्रांनो, कुठंतरी थांबल्यानंतर, पक्षाची निष्ठाने काम केल्यानंतर कुठंतरी हे फळ मिळत असतं. म्हणून मला असं म्हणायचं आहे की यांच्यापेक्षा पण तुम्ही ताकदीचे माणसं आहात, परंतु कधी ना कधी भविष्यात तुम्हाला संधी मिळेल. म्हणून यांच्या पाठीमागं आता आपण निष्ठेने उभं राहण्याची गरज आहे. मित्रांनो, खऱ्या अर्थाने जर बघितलं, ही निवडणूक आपल्या सर्वांसाठी प्रतिष्ठेची निवडणूक आहे. आता कोणीतरी सांगितलं की निवडणूक एकतर्फी होईल, सोपी होईल, अजिबात नाही. निवडणूक ही निवडणूकच असते आणि या निवडणुकीमध्ये आपण गाफील राहणं, अजिबात गाफील राहणं योग्य राहणार नाही. कारण की ज्यावेळेस ही निवडणूक असते ती रात्र वैराची असते. आपले उमेदवार सक्षम आहेत, आपण सगळ्यांनी त्यांच्यावरती विश्वास टाकला, पण पुढची पण पार्टी त्याच पटीने प्रयत्न करणार आहे. आज कदाचित आपल्यापेक्षा पण जास्त पैसा पाण्याने ती मोठी आहे, म्हणून त्या दृष्टीने पण प्रयत्न होणार आहे. म्हणून गाफील राहता कामा नये. आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी एका जीवानी जर प्रयत्न केला तर ही निवडणूक अजिबात अशक्य अशी नाही आहे. आता दुसरा एक विषय या ठिकाणी प्रकर्षाने बापू सांगणं गरजेचं आहे, कारण की या देशाचे ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादी काँग्रेसची ज्यांनी स्थापना केली, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी आणि अजितदादा पवार साहेबांनी विचार केला की बाबा, राष्ट्रवादीचं जर ज्या ठिकाणी पुण्यामध्ये इलेक्शन झालं महानगरपालिकेचं, एका वार्डामध्ये 4-4, 6-6 उमेदवार असताना काही ठिकाणी घड्याळ चिन्ह होतं आणि काही ठिकाणी तुतारी चिन्ह होतं. मग त्या ठिकाणी प्रचार करताना असं होत होतं की एका ठिकाणी घड्याळाला मतदान करा, एका ठिकाणी तुतारीला मतदान करा. मग अशा प्रकारे मतदानाचं विलिनीकरण होत होतं किंवा त्या चिन्ह पण आपल्याला सर्वसामान्य जनतेपुढे पाठवण्यासाठी अडचण निर्माण होत होती.
म्हणून या सगळ्यांनी वाईट विचार केला आणि एकत्र येणं गरजेचं आहे आणि यासाठी हे सगळ्यांसाठी, समाजासाठी आणि पक्षासाठी पण हितच आहे. म्हणून या दोघांनी एकत्र येऊन निर्णय घेतला. आदरणीय सुप्रियाताई पण एकत्र आल्या आणि या सगळ्या प्रतिष्ठित लोकांनी आणि ज्येष्ठ नेत्यांनी निर्णय घेतला की आपल्याला या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक ही घड्याळ या चिन्हावरती लढवायची आणि दोन्ही पक्ष एकत्र येऊन लढवायची. म्हणून खऱ्या अर्थाने आमचे अध्यक्ष पण, तालुकाध्यक्ष तेजसे पाटील पण आहेत आणि ह्यांनी सगळ्यांनी आम्हाला आदेश दिला आणि त्याप्रमाणे आम्ही करतो. आणि दुसरा एक विषय, आदरणीय हर्षवर्धन पाटील साहेबांनी या तालुक्याचं 20 वर्षीय नेतृत्व केलेलं आहे. आदरणीय दत्तामामांनी पण या तालुक्याचं आता नेतृत्व करत आहे. दत्तामामा कृषी मंत्री आहेत. या सगळ्यांनी पण विचार केला की झालं गेलं गंगेला मिळालं, पाठीमागचं जे आहे ते सोडून दिलं आणि दोघं पण एका जीवाने एकत्र आलेत. आणि आमच्यासारखी सर्वसामान्य कार्यकर्ते ज्या पक्षात असेल, ज्या पदावरती असेल, ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणचं प्रामाणिकपणे आम्ही काम केलं. आणि या ठिकाणी बाबा मी तुम्हाला सांगतो, आपल्या सगळ्यांना सांगतो, या ठिकाणी पण आम्ही सगळे एका जीवाने प्रामाणिकपणे काम करणार आहोत. आणि सांगायचं विशेष म्हणजे आमच्या गावातली उमेदवारी आहे आणि ज्यावेळेस आमच्या गावातली उमेदवारी असते त्यावेळेस बेलवाडी हे प्रतिष्ठेने आणि सर्व ताकदीनिशी त्या उमेदवाराच्या पाठीमागे राहत असते. आमच्या सागर भैयाच्या सुविध पत्नी माधुरीताई या उच्च शिक्षित आहेत, MCA कंप्लीट झालेले आहेत आणि याचबरोबर त्यांचा जो MSCBचा व्यवसाय आहे त्या संपूर्ण व्यवसायाचं ते सगळं गोष्टी सांभाळत असतात. अगदी गेट पास येणं, तो जॉब बघणं, जॉबचं पुढं प्रोसेस करणं आणि त्याची बिलं पेड करणं, या सगळ्या प्रोसेस ते हँडल करत असतात. म्हणजे एक सक्षम व्यवहाराचं ज्ञान असणारं एक चांगलं उमद नेतृत्व आमच्या गावातून माधुरीताईंना दिलेली आहे ही संधी. आपणही त्याचा विचार करावा. आणि हर्षवर्धन भाऊंचं तर सांगायची गरज नाही आहे. हर्षवर्धन मधुकर लोंढे हा एक या लासुर्णे गावातला अतिशय चांगला आणि उमदा चेहरा आहे आणि त्याच्याबद्दल आपण एकही प्रकार दाखवा की हर्षवर्धन लोंढेने एखाद्याला शिवी दिली, एखाद्याशी उद्धटपणे बोललं. त्यामुळे एक चांगलं नेतृत्व, एक उच्च शिक्षित नेतृत्व दोन्ही आपल्याला दिलेलं आहे. माझी सगळ्यांना विनंती आहे की आपण एका जीवाने यांचं जर काम केलं तर येणाऱ्या 5 फेब्रुवारीला आपण सगळ्यांनी घड्याळावरती प्रचंड असं मतदान करूया आणि 7 तारखेला गुलाल हा आपला हे आपण पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवूया. परिंदों को मंजिल मिलेगी, ये उनके पहले वे पंख बोलते हैं. अक्सर ज़माने में वही खामोश रहते जिनके हुनर बोलते. जी वाक्य आहे ते आज सत्यात उतरलं आहे. कारण जो उमेदवार आपल्याला दिला गेलेला आहे हा कधी कुणाला न बोलणारा, कधी कुणाच्या चर्चेत नव्हता. उमेदवारी निवडणूक जाहीर झाली, प्रत्येक आपापल्या परीने पळू लागले, प्रत्येकाची नावं चर्चेत येऊ लागले. पण हर्षवर्धन लोंढे ही एकमेव व्यक्ती असं राहिलं की त्यांचं नाव कधी पुढे यायचं, कधी पाठीमागे जायचं. त्यामुळे मलाही पक्षाच्या वतीनं सांगितण्यात आलं की एखादी जागा आपल्याला या भागातील मिळेल, त्या गाण्यातील मिळेल. त्यामुळे आम्ही बी इच्छुकच होतो. कारण गेली 15 वर्ष आम्ही ज्यांच्यासोबत राहिलो, ज्या नेत्यांसोबत राहिलो, त्यांचा आम्हाला आदेश असल्यामुळे आम्ही फॉर्म भरला. आता जर सांगितलं वकील साहेबांनी की आम्ही इच्छुक होतो, आम्ही शेवटच्या क्षणापत्र इच्छुक होतो. कारण आम्हाला वाटत होतं की 15 वर्ष आपण ज्या जबाबदारीने काम केलंय, 15 वर्ष ज्याच्या विरोधात काम केलं, ज्याच्या विरोधात बोलले गेलो, ज्यांच्या विरोधात राहिलो, त्यांच्यासोबत काम करावं लागलं. कशामुळे करावं लागलं तर लोकशाहीमध्ये, राजकारणामध्ये कोण कोणीचा मित्र आणि कोण कोणाचा शत्रू नसतो हे आम्हाला त्या दिवशी हे दोघं एकत्र आल्यानंतर कळालं. माझं सर्वांना एक विनंती आहे की समाजामध्ये, लोंढे कुटुंबामध्ये जे उमेदवारी दिली ती प्रत्येक लोंढ्याला उमेदवारी दिली असं मी समजतो. आणि हर्षवर्धन लोंढे यांना निवडून आणण्यासाठी जेवढा काही प्रयत्न करावा लागेल तो आम्ही करणार आहोत अशी या ठिकाणी ग्वाही देतो. सकाळी आमचे नेते हर्षवर्धन पाटील साहेबांचा मला फोन आला की म्हणे नेताजी आता तुझा फॉर्म माघारी घ्यावा लागेल, फायनली उमेदवार ठरलेला आहे. साहेब म्हणलं तुम्ही मला त्यावेळेस जरी सांगितलं असतं की आपला फायनल उमेदवार हर्षवर्धन लोंढे आहे, तो जरी वयानं मोठा असला तरी मानानं मी मोठा आहे. कारण ती माझा पुतण्यान मी त्याचा चुलता लागतो ही वस्तू तिथे आहे. म्हणजे उमेदवार जरी तो असला तरी नाव माझं राहणार. कारण मी परत उमेदवार होणार नाही आणि परत ही संधी मिळणार नाही. कारण हे 20 वर्ष रोटेशन पडणार आहे आणि 20 वर्षापर्यंत मी चालण्याच्या कॅपॅसिटीत राहील का नसेल ह्याची पण गॅरंटी नाही. त्यामुळं हे लोंढे जरी ह्यांना उमेदवारी मिळाली आणि ते विजय झाले तर त्याच्यात आमचा विजय हा निश्चितच असणार आहे. आणि जसं आमचं बंधुराज वैभवनी सांगितलं की कुणाचं काय झालं तरी शंका माझ्यावर घेतली जाते. एक वस्तुस्थिती अशी आहे, मी ग्रामपंचायतला आपल्या स्थानिकच्या पॅनलच्या विरोधात उभा होतो अपक्ष म्हणून. घरभावनात घरभाव असल्या कारणाने मी त्याच्याशी चर्चा केली होती. भाऊ म्हणला असा असा विषय आहे. त्यानं स्पष्ट सांगितलं मी पक्षाशी बांधील आहे, त्यामुळे मी तुला मतदान करील अशी तू माझ्यावर आशा धरू नको.
तो माझा घरभाव एका बेटातला एका घरातला असून त्याने मला हा शब्द वापरलं. योगायोगाने मी निवडून आलो. मी निवडून जरी आलो तरी त्याच्यावरती शंका घेतली गेली की तू घरात मतदान केलं. पण त्यानं वैयक्तिक फक्त पक्षाचं आणि पक्षाच्या जबाबदारी काम केलं. तो पक्षाशी एकनिष्ठ राहिला, मीही पक्षाशी एकनिष्ठ राहिलो. पण ही युती झाल्यामुळं मी 100% हर्षवर्धन लोंढे व भिसे. आता हे भिसे म्हणलं तर तुम्हाला अनोळखी आहेत, पण मला जवळ ओळखीचे आहेत. कारण बापू एक विषय सांगायचं म्हणजे भिसेने जी जमीन घेतली ती माझ्या सासरवाडीत माझ्याच बांधा शेजारी घराशेजारी घेतली. आणि घराशेजारी घेतल्यावर ती जमीन मीच घेणार होतो जी कुंभरगावला घेतली त्यावेळी. तर मला कळलं भिसेनी जमीन घेतली. आता भिसे कोण व्यक्ती म्हणून मला बघायची इच्छा नाही. भिसे कोण आहे? मग सांगितलं बेलवाडीचं तुमचा विषय आहे म्हणून. मी फोन लावला तर ते सागर भिसे निघालं. सागर भिसेचा माझा संपर्क झाला. जसं जेडपीची उमेदवारी जाहीर झाली सागरचा मला फोन आला, तुम्ही वरती लढणार आहे का खालती लढणार आहे? म्हणलं वरती तुम्हाला लक लाभ, मी खाली पंचायत समितीला लढणार आहे. पण परिस्थिती अशी झाली, तुमचं तुम्हाला लक लाभ मिळालं, आम्हाला मिळालं नाही तरी आम्ही समाधानी आहोत. काम हे मात्र खात्रीशीर करू. त्यामुळं कुणी शंका बाळगायचं नाही. येत्या 5 तारखेला घड्याळ चिन्हावरील समोरील बटन दाबून सर्वांनी त्यांना प्रचंड मताने विजय कराल अशी अपेक्षा करतो. जिंदगी का क्या भरोसा जाने कब मौत आ जाए, जिंदगी का क्या भरोसा जाने कब मौत आ जाए. हम तो ऐसी जिंदगी जीना चाहते यारो जो दूसरों के काम आए, जो दूसरों के काम. येत्या होऊ घातलेल्या पुणे जिल्हा परिषद आणि इंदापूर पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या माध्यमातून त्यांना उमेदवारी दिली की आपल्या पंचायत समितीचे उमेदवार हर्षवर्धन लोंढे आणि जिल्हा परिषदेच्या उमेदवार माधुरीताई भिसे यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या सदस्य उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे मार्गदर्शक छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सन्माननीय पृथ्वीराज बापू जाचक, या ठिकाणी उपस्थित असलेले लासुर्याचे ज्येष्ठ नेते सन्माननीय हेमंतदादा पाटील, आमचे सहकारी मित्र छत्रपती कारखान्याचे संचालक ॲडव्होकेट शरद जामदार, अमोल पाटील, योगेश पाटील, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्वच या परिसरात काम करणारे विविध पक्षात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार असेल, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांच्या नेतृत्वाखालील असेल, या पक्षात काम करणारे आमचे सर्व सहकारी मित्र आणि लासूने आणि बेलवाडी परिसरातील माझ्या मतदार बंधूंनी, येणारी निवडणुकीबाबत आपल्याला सर्वांनी सविस्तर सांगितलेलं आहे. विशेषतः आमचे मित्र शरद जामदार साहेबांनी आपल्याला ही युती कशी झाली, आदरणीय पवारसाहेब, आदरणीय अजितदादा, आदरणीय भरणे मामा, आदरणीय हर्षवर्धन पाटील साहेब, आपल्या खासदार संसदरत्न सुप्रियाताई सुळे, या सगळ्यांनी एकत्रित येऊन येणारे पुणे जिल्हा परिषदेची आणि इंदापूर पंचायत समितीची निवडणूक आपल्या सर्वांना एकत्रितरित्या लढवायची हा निर्णय घेतला आणि त्याप्रमाणे उमेदवार ठरवले गेले. हे साहजिकच आहे. आता वैभव लोंढेंनी सांगितलं, नेताजींनी सांगितलं की दोन्ही पक्ष एक झाले. दोन्हीकडे उमेदवारांची फार मोठी मागणी होती, फार लोक इच्छुक होती. दोन पक्ष एक झाल्यानंतर उमेदवाराच्या संख्येवर मर्यादा आली. पण अतिशय समजूतदारपणा करून वैभव लोंढे असतील, नेताजी लोंढे असतील, आणखी जे इच्छुक उमेदवार असतील, या उमेदवारांनी निर्णय घेतला. आदरणीय पवारसाहेब आणि आदरणीय सुप्रियाताई असतील, आदरणीय दत्ता मामा असतील, अजितदादा असतील, यांनी जो निर्णय घेतलेला आहे, हर्षवर्धन पाटील साहेबांनी या निर्णयाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो कोणाला उमेदवारी दिली त्याच्या पाठीशी आपण सगळ्यांनी उभं राहायचं, त्याचं काम करायचं आणि त्याला प्रचंड मताने निवडून आणायचं आपण सगळ्यांनी ठरवलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा मी इंदापूर तालुका अध्यक्ष म्हणून आपल्याला या ठिकाणी ग्वाही देतो की आदरणीय पवारसाहेब असतील, आमच्या नेत्या खासदार सुप्रियाताई असतील, आमचे नेते आदरणीय हर्षवर्धन पाटील साहेब असतील, या सगळ्यांनी आम्हाला आदेश दिलेले आहेत आणि त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या नेतृत्वाखाली काम करणारा प्रत्येक कार्यकर्ता हा इंदापूर तालुक्यातील प्रत्येक निवडणुकीत, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत, पंचायत समितीच्या निवडणुकीत
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जो अधिकृत उमेदवार असेल त्या उमेदवाराचे काम करतोय आणि या उमेदवारांना प्रचंड मतांनी निवडून आणण्यासाठी जीवाचं रान करतोय. त्याबद्दल कुणी शंका घ्यायचं कारण नाही. आपल्या सर्वांना एक चांगलं सुशासन जिल्हा परिषदेत द्यायचं आहे. इंदापूर पंचायत समितीला एक चांगलं सुशासन द्यायचं. त्या दृष्टीने आपण या संसद असलेले जिल्हा परिषद गटात सुशिक्षित, कामाची आवड असणारं, समाजसेवेची आवड असणारं चांगले उमेदवार दिलेले आहेत. समाज माणसात मिसळणारे, सगळ्यांशी आपुलकीने वागणारे, या परिसरातल्या कामाची जाण असणारे, तुमच्या आमच्याशी सलोख्याने वागणारे, या परिसराच्या विकासात आपलं योगदान देणारे, सर्वांना आपुलकीने वागणारे असे उमेदवार दिलेले आहेत. आणि म्हणून या उमेदवाराच्या पाठीशी आपण सगळ्यांनी उभं राहायचं. आता नेताजी लोंढेंनी सांगितलं की हर्षवर्धन लोंढेंना उमेदवारी मिळाली म्हणजे सगळ्या लोंढेमधूनला उमेदवारी दिलेली आहे. नेताजी लोंढेंचं हे वाक्य आपण लोंढेमधूननी तर अवश्य लक्षात घ्यावं आणि लोंढेंनी या दोन्ही उमेदवाराला निवडून आणण्यासाठी जीवाचं रान करावं असं मी त्यांना आवाहन करतो. तिथे या माधुरीताई आपल्या शेजारच्या गावच्या आहेत, बेलवाडीच्या आहेत. त्यांचे मिस्टर समाजकार्यात असतात, नेहमी समाजकार्य करतात. शरद बापूंनी सांगितलं त्यांनी अतिशय चांगलं काम त्या परिसरात केलेलं आहे. की आपल्या गावच्या नातेवाईक आहेत, गायकवाडांच्या नातेवाईक आहेत त्या. आणि असं हे सगळ्या लोकांना सामावून घेणारं, सगळ्या लोकांना प्रतिनिधित्व देणारे उमेदवार आपण या ठिकाणी उभे केलेले आहेत. प्रत्येकाला आपला वाटावा असे उमेदवार आहेत आणि दोन्ही राष्ट्रवादी एक झालेले आहेत. आदरणीय दत्ता मामा, आदरणीय हर्षवर्धन पाटील साहेब एक झालेले आहेत. आता गावातली सगळी प्रमुख मंडळी इथं सगळी आहेत. त्यामुळं 90% नासवण्याचं मतदान व्हायला काहीच हरकत नाही. तर आता हे सगळी मंडळी एका जागेवर आहे, उमेदवार चांगले आहेत, नेते मंडळी एक झालेले आहे, मग आता मतदान व्हायला काही अडचण नाही. म्हणून पुणे जिल्ह्यात सगळ्यात जास्त विक्रमी मताने आदरणीय माधुरीताईंना आणि हर्षवर्धन लोंढ्यांना आपण गटाच्या समोरील बटन दाबून त्यांना विजयी करावं असं आपल्याला आव्हान करतो आणि माझं छोटंसं मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक राजमाता राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर, विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, क्रांतीचे जनक उमाजी नाईक, मिसाईल मॅन डॉक्टर APJ अब्दुल कलाम, ज्यांनी इतिहासामध्ये क्रांती केली, एक नवा विचार पेरला, अशा सर्व महामानवांना, महामातांना माझे विनम्र अभिवादन. व्यासपीठावर उपस्थित आदरणीय सन्माननीय सगळेच मान्यवर आणि समोर बसलेल्या माझ्या बंधू भगिनी या सगळ्यांना माझा मनापासून नमस्कार. सर्वप्रथम मी आपले महाराष्ट्राचे कृषी मंत्री आदरणीय दत्तात्रय भरणे मामा आणि माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मला जी संधी दिली काम करण्याची, त्या संधीचं सोनं मी नक्कीच करून टाकली. त्यांचे मी खूप खूप आभार मानते. पण संधीचं सोनं करण्यासाठी मला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे, तुमच्या साथीची गरज आहे. तुमची माधुरीताई ही तुमच्या सुखदुःखामध्ये सहभागी होईल. आपल्या गावाचा विकास हेच माझं ध्येय असेल. एवढे बोलून मी सांगते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. सन्माननीय व्यासपीठ व उपस्थित सर्व, येणाऱ्या पंचायत समिती इलेक्शनसाठी मला आदरणीय हर्षवर्धन भाऊ व दत्ताभाऊ भरले या दोघांनी संयुक्तपणे एक विचार करून उमेदवारी दिली. माझ्याबरोबर वैभव होता, नेताजी होता इच्छुक, संतोष होता, 3 जण होते आणि रोहित लोंढे, असे 4 लोंढे होते. पण उमेदवारी मला मिळाली. मला अमोल बापूंनी सांगितलं, योगेश काकांनी सांगितलं, सगळ्याला फोन करा, घरी जावा. प्रत्येकाच्या घरी मी 2-2 दिवस सकाळ गेलो, सांगितलं
मला उमेदवारी मिळालेली आहे. माझं वय सध्याचं 53 आहे. माझ्या घरातलं इथून पुढं कुणीही इलेक्शनला उभं राहणार नाही. नशिबाने मला उमेदवारी मिळाली. तुम्ही सहकार्य करा. त्यांनी मोठ्या मनाने नेताजी असेल, वैभव, संतोष, सोमा, रोहित त्यांनी कबूल केलं. खरं इच्छुक बापू पक्षातर्फे मला माहीत नाही, पण मग ते 4 नावं दिली गेली होती. त्यात आमचा निलेश एक होता, मी एक होतो, वैभव एक होता आणि आमचा पिपा एक होता, म्हणजे संतोष लोंढू. 4 जण होते. काय त्यांनी क्रायटेरिया लावला असेल पक्षाने, त्यात माझं नशीब फळफळलं आणि मला संधी मिळाली. पंचायत समिती गणात बापू आपल्या 6 गावं येतात. जाम, कुरवली, चिखली, लासुर्णे, बेलवाडी, त्यानंतर थोरातवाडी. एकूण मतदारसंख्या 20-21 हजार आहे साधारणतः. 22,000. आपलं पंचायत समितीशी काय काम असतं? छोटे छोटे काम असतात. जास्त कामं जिल्हा परिषदेकडे असतात. एकदम किरकोळ काम असतात. आणि एखादा सुशिक्षित जर चांगल्या पदावर बसला तर गावाचा विकास कसा होतो याचं उदाहरण आमचा सागर भैया पाटील. हुशार माणूस. प्रत्येक ठिकाणी काय करायचं काय नाही, कुठलं अंदाजपत्रक बापू बनवायला लावायचं, कुठल्या वार्डात काय करायचं याचं सखोल ज्ञान त्यांना आहे. तरी मी आणि आमच्या माधुरीत आहे, 2 जण पण उभं आहे. लोकांना वाटतंय आशुभाऊ, मामा, गावदेवला बापू, योगेश काका, अमोल बापू सगळे एक झालेत. आमचा रमेश असेल, रमेश निंबाळकर सगळे एक झाले. पण मित्रांनो, कुठलाही समोरचा माणूस कमजोर समजायचा नसतो राजकारणात. याचं उदाहरण आपण बऱ्याच वेळा बघितलेलं आहे. ग्रामपंचायतीला बघितलं आहे, 2-3 इलेक्शनला बघितलेलं आहे. उमेदवार कच्चा वाटला. उदाहरण आमच्या नेताजीच सांगतो तुम्हाला. 2010चं इलेक्शन, 15चं इलेक्शन, नेताजी उभं राहिला, सोमा उभं राहिला, मी उमेदवार दिलं होतं, प्राण लोंढे आणि दीपक लोंढे. वाटलं शिकलेले आहे ती, माणसळलेले आहे ती, होईल काहीतरी. ग्रॅज्युएशन आहे. तर तुम्हाला सांगतो त्यावेळेस सोमानी असं काय 2-5 त्यावेळेस कळलं की खरं राजकारण काय असतं. जाऊ दे आता, वेळ पण भरपूर झालाय. काय तरी सगळ्यांनी येणाऱ्या 5 तारखेला पंचायत समिती गणासाठी मला वैयक्तिक हर्षवर्धन मधुकर लोंढे, जिल्हा परिषद गटासाठी माधुरीताई सागर भिसे यांच्या समोरील घड्याळाचं बटन दाबून प्रचंड मतांनी विजय करावं ही तुम्हाला विनंती करतो. आणि परिसरात गांधीवर आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक यमनदादा केसी पाटील, आमदार विशाल जाधव, आपल्या गावचे सरपंच सागर पाटील, तुमचे सर्व सहकारी, आपल्या कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन अमरजी पाटील, अतुल लोंढे, तसं आपल्या उमेदवार विसे, त्या नावांना जो आहे आणि नावाने खरोखर नेता आहे असं नेताजी लोंढे, सर्व सन्माननीय व्यासपीठ या ठिकाणी उपस्थित असलेल्या लासुर्णे, बेलवाडी आणि परिसरातील माझ्या ग्रामस्थ बंधू वगैरे तरुण मित्र बंधूंनी येत्या 5 तारखेला मतदान करायचं. आपल्या सर्व कल्पना आहे, महाराष्ट्र राज्य जेव्हा निर्मिती झाली तर तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी एक मंगल कलेजा घेऊन आले महाराष्ट्र राज्य निर्मितीचा. तेव्हाच्या पंचायत राज्य स्थापना झाली. आता ॲडव्होकेट केसी पाटील बोलले ते खरं आहे, जो काही निधी असतो तो जिल्हा परिषद, पंचायत समिती, नंतर ग्रामपंचायत असं ते एक रूट ठरवून गेला. आणि त्या दृष्टीने आणि तळागाळातल्या ह्या संस्था आहेत की ज्या सर्वसामान्यांचं कामकाज, गावातला विकास हा या संस्थांवर होत असतो. मला आनंद आहे
यापूर्वी सुद्धा ह्या परिसराला म्हणजे लासोनी संसार आपला जो जटवी मतदारसंघ आहे त्यामध्ये पूर्वी संभाजीराव गायकवाड यांनी जिल्हा परिषदेचं एक सभापती होते कुठल्या खात्याचे समाज खाते आपल्या गावचे बाबा 12 वर्ष सभापती होते. नवीन कुठे इलेक्शन म्हणले की बाबा असतील अण्णा असतील ते आवर्जून आठवण होते. एक 2 मंडळी होती की ज्या गावाची जडणघडण स्थानिक त्यावेळेस सगळ्या मंडळींनी त्यांना साथ दिली. त्यावेळेस मला जोरबी 84 सालापासून समाज कार्य येते त्यावेळेस हे आपले लोंढे असतात म्हणजे आपलं तिचे वडील विनायक लोंढे सौने तुम्ही मंडळी आम्ही 84 आमच्यावर प्रचार असायची. सगळी एक अतिशय एकनिष्ठ ही मंडळी होती. आपल्या गावाला पूर्वी 12 वर्ष सभापतीपदाचा मान मिळाला. तोच मान यावेळी निश्चितपणे आपल्याला मिळणार आहे. आता सभा मंडळाचे तोंडात साखर पडून आणि त्यामुळे आपल्याला 22 सभापतीवर मतदान करायचं बंधून निकाल तुम्ही तसं घेऊन थांबलाय. आपल्या इथे 2 सागर आहेत. गावचे सरपंच सागर पाटील आणि ज्या आपल्या उमेदवार झडपीच्या त्यांचे सागर बिसे त्यांचे मालक दोघांच्या नावाप्रमाणे इथे जनसागर सगळा जमलेला आहे. माताची काय काळजी आहे का? इथं निश्चितपणे निकाल ठरलेला आहे. या इंदापूर बारामती तालुक्यातल्या सगळ्या सीटा निवडून येणार आहेत. काही 8 ठिकाणात नाही. फक्त आता कोणी गाड आणू नका. अनेक व्यक्ती बोलले मी आपले जास्त वेळ घेणार नाही. पण ते मतदान करून घेणे गरजेचे आहे. आपण सर्वांनी 5 तारखेला मतदान आपलं कसं होईल बाहेर कोण आपलं आहे की त्यांना बोलून घ्या आणि मतदान करून घ्या. याच गाण्यात काय मंडळींचं संसदमध्ये कोण नातेवाईक असतील काही इकडे उद्धव तावशी जाम करू शिकली तिकडे काय असतील त्यांचेच आपण संपर्क साधा. मतदान कसं काय जास्त होईल ते बघून घ्या. हे होणं गरजेचं आहे. सर्वजण एकत्र आदरणीय दादा आदरणीय साहेब ताई मामानी अश्विन पाटील साहेब सर्वजण एकत्र आले. समोरचे लोक काय बोलून द्यात त्यांच्याबद्दल उल्लेख करून त्यांचा उल्लेख करून त्यांचं कुठे काही करू इच्छित नाही. परंतु म्हणून एक चांगलं वातावरण आपल्या तालुक्यात व्हायला लागलं. सर्व मंडळी विचारी मंडळी एकत्र आली विकास निश्चित होणार आहे. नाही कुठल्या समाजकारणात मतदान करत असतं हा विचार करायचा. पुढची माणसं सक्षम आहेत का? आता ह्या ताई बोलल्या अतिशय छान बोलले. आपलं साचवून तर आपण बघतो आपल्याला असं एक सक्षम उमेदवार आपल्याला मिळालेले त्याच्या मागे आपण जायला पाहिजे. आपल्यावर आपल्या गावचा विकास होणार हे सगळं होणार आहे. अनेक जण इच्छुक होते ज्यांना उमेदवार मिळाली त्यांच्यापेक्षा जे मागे थांबले ते सर्वजण अगदी जे होते सक्षम होते. पण ते निवडणूक म्हणले की कुठे थांबायला लागते. आता वैभव बोलला नेताजीने सांगितलं शेवटी इलेक्शन म्हणले की माग कुठे व्हायला लागतं जागा मर्यादा असतात. आता माझं उदाहरण घ्या 22 वर्ष थांबलो राव तिकटी माझी कुठल्या गोष्टी सोडायचं नाही. आलो का नाही परत आता ह्याच्यामध्ये निरकंठेश्वर तुम्हाला सगळ्यांचे आशीर्वाद हे कारणीभूत आहे. चालले का नाही बरं बघून चाललंय का नाही अशा पद्धतीने आपलं सगळं हा विकास सर्व असा कडेल न्यायचा आहे. सगळेजण तुम्ही जर आशावादी राहा कुठे आपली अडचण नाही. आपले दोन्ही उमेदवार निश्चितपणे आपल्या सर्वांचं काम करतील. एक या इंदापूर तालुक्यात लासोनी संसदचे 3 उमेदवार विक्रमी मतदान निवडणार अशा पद्धतीने आपण सर्वांनी कुठल्या गोष्टीत अडचण नाही कुठल्या गोष्टीची 2 उमेदवारांना मला सांगणे म्हणून जर तुम्ही आलेला आहातच तर जनतेच्या बरोबर राहायचं. कसं आहे तुमचे फोन 24 तास चालू पाहिजे. नाही ते झालं की आता काम चोरू गरज चोरू म्हणून तसं नाही आलं पाहिजे. चांगला कसं होतंय आपल्या इथं आता विषय दुसरा होतोय. आम्ही आता ते आपले छोटे कामगार आपल्याकडे येत नव्हते म्हणून आपले डॉक्टर पाटील आम्ही आम्ही सगळे जामखेडला गेलो आणि तिथं तोटे कामगारांना भेटलो आम्ही. ते म्हणले तिथं नंबर मागपुढं होतं काय काय होतं आम्ही काही येणार नाही यांना तोडायला अवघड आहे. म्हटलं काय तुम्हाला कोणाची अडचण होणार नाही तुम्ही माझे नंबर घ्या. दोन्ही माझे मोबाईलचे नंबर ते दिले. आता मोबाईल नंबर दिल्यास झालं काय मला 11:30 वाजता फोन करतात रात्रीची आमची खूप पाणी नाही लाईट नाही. परवा एका पट्ट्याने 1:30 वाजता फोन केला म्हटलं काय बा तुमचं काय काम आहे तेवढं काय नाही तुम्ही घेता काय नाही बघतो. म्हणलं 1:30 वाजले काय हरकत नाही एकदा आपण ह्याच्यात पडलो आपलं काम असं 24 तास आपण ऐकलं पाहिजे. हा एकदम मात्र कामात असा संवाद चालू असते फोन सायलेंट करून ठेवायचा नंतर पण त्यांना आन्सर केलंच पाहिजे. एकदा आपल्याला निवडून दिलं ना आपले 24 तास त्यासाठी शेवटी मग आपण आपले घरचे राहत नाही. आता आम्हाला ते घरचे सोडून दिले सोडून दिले कुठं जायचं म्हणलं तर आम्हाला बेरीज धरत नाही. तर अशा पद्धतीने सर्व समाजात आपण घ्या कारण शेवटी आपल्याला जी पदं मिळतात आपल्या जे 4 ठिकाणावर सत्कार होत त्या मागे ही सर्व जनता असते त्यांचा आशीर्वाद असतात ही कधी विसरू नका. जनता जनार्दनाने आपल्याला त्या पदा बसवणारे ह्याचे सर्व तुम्ही प्रामाणिक राहा.
आणि लासून गाव आहे असं आहे, गावाची एक ठेव मी अनेक वेळा सांगतो, आपल्या गावची ठेवण आहे. निवडणुकी दिवशी मतदान दिवशी जो समोर दोन जरी पॅन्डा हे असले, लोक कार्य बसले असले, एकमेकांशी गप्पा वेळ चाललेले असतात, एकमेकांचे जेवण खाण्याची विचारपूस तिथं होती. हे वातावरण आपल्याला कायम ठेवायचे. आता आम्ही ज्येष्ठ आहोत, पुढचे रिसेंट असू नुसतं माहीत नाही, पण ते वातावरण ठेवायचं. एक संवर्धाचं वातावरण, सुमार्गाचं एक सुसंवाद राहायला पाहिजे आपल्या परिसरात. तो करण्यात राहायला पाहिजे. आपल्याला असं निसर्गाला जे जे काही अडचणी असतील, जे कामं असतील सगळी होतील. उद्या कोणी काय म्हणून हे आणू ते आणू, तिथं सगळी कामं होत्यात. मी माझे फडणवीस साहेबांशी उत्तम संबंध आहेत, काय अडत नाहीत बुजूक होणार. सगळे एकत्र आलेत ना, सगळं चांगलं होणार आहे. तुम्हाला तर माहिती सगळं आमचा मेळ त्यांनीच घातला शेवटी दोघांचा. तर आणि एक आले आहेत, वाईट काय झालं? आता पेपर मस्त ह्या एकत्र आले, ते एकत्र आले, काय वाईट झालं नाही? जगातले दोन एक म्हणजे तोंड बघणारे माणसं एकत्र आले, आता कुणी एकत्र येऊ शकते तुम्हाला माहिती आहे. आता असं झालं, त्यातनं चांगलंच घडलेलं. शेवटी विचार कुठे विचार एकत्र ठेवायचा असतो. भांडण किती दूर भांडणारी, ग्रामपंचायत लेवल असेल, कुठली लेवल असेल, शेवटी चांगले विचार माणसं एकत्र राहिली ना, म्हणजे चांगलं घडत असतं. प्रत्येक आपण पाहिजे असं नाही, सर्व एकोपण राहूया. आपली पुढची पिढी सुदैवाने पुढचा ते युग फार प्रगती युग होत चाललेली. इथं मध्ये सगळी तरुण मुलं ह्या सगळ्यांना चांगली संधी आहेत. मला नेहमी समाजकारणात असताना मला नेहमी बेलवाडीची आठवण येते. मला वाटतं तुम्ही साधारण दोन सालाचं 2002 साल एक्सप्रेस हायवे नुकताच चालू झाला होता. त्यावेळेस सागर अध्यक्ष होतो. येताना मी साधारण तिथनं नेवारी डायरेक्ट घरी जायचो. पुण्याजवळचा जो आम्हाला टोल आहे, त्या टोलवर काय नव्हतं, हॉटेलही नव्हती. तिथे रात्री 11 सुमारास थांबलो. थांबल्यानंतर तिथे काहीतरी स्टॉल होता, तिथे आपले वडा बिडा काहीतरी थम्सअप काहीतरी घेतलं. म्हणलं बाबा पैसे किती झाले? तर म्हणलं काय नाही, मी तुम्हाला ओळखले. म्हणलं इथपर्यंत ठीक आहे, पैसे किती झाले सांग. म्हणलं बापा मी बेलवडीच आहे. म्हणलं इथं कसं आहे? मला बेलवडीचं मी कायकाडी समाजाचा आहे. म्हणलं हे कधी इथं कधी आलं? म्हणलं काय आम्ही तिघं चौघं आलो इथं. म्हणलं रोजची विक्री किती? मला 2002 साली त्याची 25,000 रुपये रोजची विक्री होती. 25,000 रोजची विक्री. पण म्हणलं पैसे सांग बाबा. म्हणलं नाही काय ना पैसे, तर बळ पैसे दिले. तो म्हणलं तू कसं ओळखलं? म्हणलं तुमच्याकडे मी सिव्हिलला नोकरी मागायला राहतो कारखान्यात, तुम्ही दिल नाही. म्हणलं मला सांगा ते सिव्हिल बरं का ही बरं? मला ही बरं असं. मी तर मुलाला ओळखतोय. काहीकडे समाजात बेवडीचं मुलगा आहे, मग अजून तुम्हाला काय भेटलेलं नाही. अशा तरुणांना मी सलाम करतो. अशी कष्टाची पोर आहे सगळी आपल्याकडे. असं सगळ्याचं पोरं कुठे काय अडचण आली, काय अडचण आली ते सांगा. शेवटी आपल्या सगळ्यांचा अधिकार आहे ना, तो सगळ्यांना आपण नीट वापरला पाहिजे. थोडंसं होणार आहे शेवटी खूप भूलथापा दिल्या जातात. हे फुटला ते फुटला, हे नाराज आहे. कोणी नाराज नाही, काय नाही. इथं सगळे एक दिलं कामकाज करणारे. कुठे काय नको त्या गोष्टी घडतील, त्या गोष्टी घडून द्यायच्या नाही. शेवटी आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या संविधान आपला अधिकार दिला मतदानावर. तो पवित्र असा अधिकार आहे, तो आपण सगळ्यांनी चांगला वापरला पाहिजे. आणि दोघांना आपल्या सेवा करायची संधी द्या अशा आपल्या सर्वांना विनंती करतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ठिकाणी जमलेले सर्व मान्यवर म्हणजेच आपल्या छत्रपती कारखान्याचे चेअरमन सन्माननीय आदरणीय पृथ्वीराज बापू, राष्ट्रवादी शरदचंद्र गटाचे सन्माननीय तेजसिंह पाटील, हेमंतदादा पाटील, सर्व सन्मान्य व्यासपीठ, सर्व प्रतिष्ठित नागरिक, सर्व तरुण वर्ग, सर्व महिला या ठिकाणी उपस्थित राहिल्या. मी सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो.